गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण बघितलं होतं क्रिस्टलाइन लॅटिसचे टाईप्स. आता आज आपल्याला स्टडी करायचं आहे डिफेक्ट्स इन क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल स्ट्रक्चरचे डिफेक्ट्स कोणकोणते असतात? क्रिस्टलाइन सॉलिड आर फॉर्म बाय रेग्युलर repetition of large number of unit cells in all directions. There is a short range as well as long range order in the arrangement of all constituent particles so that the crystalline solid is a perfect crystal. A perfect crystal has all constituent particles, atoms or ions arranged in a precise geometric order. The real crystals, like real gases, are never perfect. म्हणजे जे काही क्रिस्टलाइन सॉलिड असतात हे काय असतात की रेग्युलर रिपिटेशनने त्या ठिकाणी जे काही रेग्युलर रिपिटेशन असते युनिट सेलची, त्यामुळे ते क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म होतात. आणि क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे तेच काय आहे? परफेक्ट क्रिस्टल. मग परफेक्ट क्रिस्टल कशापासून तयार होतं? जसं की पार्टिकल असेल, ॲटम असतील किंवा आयन्स असतील, त्याच्यापासून काय तयार होतो? परफेक्ट क्रिस्टल. डायग्राममध्ये बघा तुम्ही खाली या ठिकाणी ए बी या ठिकाणी दिलेले आहे. एका डायग्राममध्ये परफेक्ट क्रिस्टल दिलेले आहे, दुसऱ्या डायग्राममध्ये दी स्कॉटकी डिफेक्ट इन क्रिस्टल. हे जे स्कॉटकी डिफेक्ट आहे हे तुम्हाला एक्झामला बऱ्याच वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि त्या ठिकाणी व्हॅकन्सीज दाखवल्यात बघा, कॅटायन व्हॅकन्सी अँड ॲनायन व्हॅकन्सीज. म्हणजे काही ठिकाणी कॅटायन नाही, काही ठिकाणी ॲनायन नाही आहे. आणि त्या डिफेक्टला म्हटलं जातं स्कॉटकी डिफेक्ट. त्यानंतर डिफेक्टमध्येच परत टाईप आहेत. मग आता व्हॅकन्सी म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणी आपण म्हणतो ना, एखाद्या जॉबच्या ठिकाणी व्हॅकन्सी आहे म्हणजे ती जागा काय आहे? रिक्त आहे. त्याच पद्धतीने इथं व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये काय आहे की ए आणि बी या ठिकाणी दाखवलेलं नाही आहे. बघा तुम्ही लेफ्ट साईडची डायग्राम जर बघितली, व्हॅकन्सी ज्या ठिकाणी दाखवलेलं आहे ब्ल्यू कलरचं सिम्बॉल त्या ठिकाणी आहे, ब्ल्यू पिंक टाईपमध्ये, तर त्या सिम्बॉलला त्यांनी व्हॅकन्सी डिनोट केलं आहे. आणि व्हॅकन्सी म्हणजे त्या ठिकाणी ए पण नाही आहे तो आणि बी पण नाही, म्हणजेच ती व्हॅकन्सी आहे, म्हणजे ती जागा काय आहे? रिक्त आहे. त्यानंतर पुढं दिलेलं आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्ट ते त्या ठिकाणी म्हटलं आहे पार्टिकल ऑक्युपाईंग इंटरस्टिशियल पोझिशन. म्हणजे काय की ज्या पार्टिकल असतात त्या पार्टिकलची पोझिशन काय होते? चेंज होते. म्हणजे एका ठिकाणी सेम न राहता ती दुसऱ्याच ठिकाणी पार्टिकल चेंज होतो. आता एक वरच्या कोपऱ्यात जर बघितलं तुम्ही, ते ए पॉझिटिव्ह दिलेला आहे, त्याची पोझिशन अचानक चेंज झाली म्हणजे तो त्या चार आजूबाजूचे जे काही पार्टिकल आहेत त्यांच्या सेंटरला आला. आणि खालीसुद्धा त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता डिफेक्ट कसा आहे. द डिफेक्ट्स आर ऑफ टू टाईप्स. आता याच्यामध्ये डिफेक्टचे अजून दोन टाईप पडतात. एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक इम्परफेक्शन अँड दुसरं ॲटॉमिक इम्परफेक्शन. आता इलेक्ट्रॉनिक इम्परफेक्शन म्हणजे काय? These defects in ionic crystal is due to the electrons. The perfectly ionic or covalent crystal at 0 Kelvin have electrons present in the fully occupied lowest energy state. But at higher temperature, some of the electrons may occupy higher energy states. Depending upon the temperature,
म्हणजे ते डिपेंड कशावर करतं, ते टेम्परेचरवरती डिपेंड करतं की एनर्जी हायेस्ट असेल किंवा एनर्जी लोएस्ट असेल. ज्या पद्धतीने एनर्जी त्या ठिकाणी असेल किंवा टेम्परेचर त्या ठिकाणी असणार आहे, हायेस्ट किंवा लोएस्ट. फॉर एक्झाम्पल, इन क्रिस्टल ऑफ प्युअर सिलिकॉन, जर एक्झाम्पल घेतलं आपण प्युअर सिलिकॉनचं, सम इलेक्ट्रॉन्स आर रिलीज थर्मली फ्रॉम कोव्हॅलंट बॉन्ड्स ॲट टेम्परेचर अबाव 0 केल्विन. त्यावेळेस काय होईल की टेम्परेचर वाढवल्यामुळे काय झालं की इलेक्ट्रॉन्स काय होतील, रिलीज होतील त्या ठिकाणी. आणि इलेक्ट्रॉन्स रिलीज झाल्यामुळे काय तयार होणार आहे, कोव्हॅलंट बॉन्ड्स त्या ठिकाणी फॉर्म होणार आहेत. द बॉन्ड फॉर्म फ्रॉम विच इलेक्ट्रॉन हॅव बीन रिमूव्ह बिकम इलेक्ट्रॉन डिफिशियंट अँड these are referred to as holes. Holes in crystals are considered to be electronic imperfections. These are responsible for electrical conductance. The electrons and holes are generally represented by the symbols E and H रिस्पेक्टिवली. ते जे इलेक्ट्रॉनचे होल असतील त्यांना जनरली रिप्रेझेंट केलं जाईल ई आणि एचने, अँड देअर कॉन्सन्ट्रेशन बाय एन अँड पी. कॉन्सन्ट्रेशन काय असणार त्यांचं, एन आणि पी त्या ठिकाणी असणार आहे. नेक्स्ट टाईप आहे ॲटॉमिक इम्परफेक्शन, आणि त्यालाच म्हटलं जातं पॉईंट डिफेक्टसुद्धा. पॉईंट डिफेक्टसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. दी डिफेक्ट्स विच अराईज ड्यू टू दी इररेग्युलॅरिटीज इन दी अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और आयन्स आर कॉल्ड पॉईंट डिफेक्ट्स और ॲटॉमिक इम्परफेक्शन्स. म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे, इररेग्युलॅरिटी असणारे अरेंजमेंटची, त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं पॉईंट डिफेक्ट किंवा ॲटॉमिक इम्परफेक्शन. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी रेग्युलॅरिटी त्या ठिकाणी दिलेली व्यवस्थित नाही आहे. अ पॉईंट डिफेक्ट्स इन स्टॉचिओमेट्रिक क्रिस्टल्स. स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट्स काय असतं ते बघू आधी. स्टॉचिओमेट्रिक कंपाउंड्स आर दोज in which the number of positive and negative ions are exactly in the ratios indicated by their chemical formula. Consider the compounds of the type AB having equal number of A positive and B negative ions. The defect in these types of compounds are called stoichiometric defects. म्हणजे त्या ठिकाणी जो काही डिफेक्ट असेल स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट तो इक्वल नंबर असणार आहेत ए आणि बीचे त्या ठिकाणी. ओके, आणि तुम्हाला तर माहितीच आहे की एला असणारे पॉझिटिव्ह आणि बीला असणारे निगेटिव्ह आयन. आणि त्याचेच टाईप पडतात. त्या टाईपचे एक म्हणजे स्कॉटकी डिफेक्ट आणि दुसरं म्हणजे फ्रँकल डिफेक्ट. बघा, स्कॉटकी डिफेक्टचं एक्झाम्पलसुद्धा दिलेलं आहे खाली, आणि फ्रँकल डिफेक्टचं सुद्धा एक्झाम्पल त्या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे. कॅटायन वॅकन्सी आणि ॲनायन वॅकन्सी या ठिकाणी दोघं दिलेले आहेत की कॅटायन वॅकन्सी काय असते, ॲनायन वॅकन्सी कशा पद्धतीने असते. तुम्ही बघू शकतात. स्कॉटकी डिफेक्टमध्ये या ठिकाणी ए नाही आहे, आणि स्कॉटकी डिफेक्टमध्ये त्या ठिकाणी ॲनायन वॅकन्सी म्हटली त्या ठिकाणी बी नाही आहे.
त्यानंतर फ्रेंकेल डिफेक्ट. फ्रेंकेल डिफेक्ट म्हणजे काय असतं की पोझिशनची इरेग्युलॅरिटी असते. जो काही पार्टिकल असतो त्याची काय असते, इरेग्युलॅरिटी त्या ठिकाणी असते. म्हणजे त्याचा 4 पार्टिकल आहेत, त्याच्या अचानक सेंटरला तो पार्टिकल येऊन जाणे, इरेग्युलॅरिटी ज्या ठिकाणी असेल त्या डिफेक्टला म्हटलं जाईल फ्रेंकेल डिफेक्ट्स. आता स्कॉटकी डिफेक्ट थोडं डिटेल बघू. स्कॉटकी डिफेक्ट्स. These defects was discovered by German scientist Schottky in 1930. ओके, जो काही जर्मन सायंटिस्ट होता स्कॉटकी, त्याने 1930 त्या ठिकाणी याचा शोध लावलेला आहे डिफेक्टचा. इट अरायझेस ड्यू टू ॲटम्स ऑर आयन्स मिसिंग फ्रॉम देअर नॉर्मल लॅटिस साइट्स. The lattice sites which are unoccupied are called lattice vacancies or holes. जे अनऑक्युपाईड असतील किंवा त्यांना म्हटलं जातं ना लॅटिस वॅकन्सी किंवा होल्स. The defects arises because of high coordination number and ions, cations and anions of almost similar size. त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर काय असतो की हाय असतो, आणि आयन जे असतात कॅटायन किंवा अनायन हे काय असतात ऑलमोस्ट स्मॉल आणि सिमिलर असतात त्या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल NaCl, KCl, KBr अँड CaCl. Okay, sodium chloride, potassium chloride, potassium bromide and calcium chloride. Ionic solids have Schottky defects. It has been observed that in NaCl there are about 10⁶ Schottky pairs per centimeter cube at room temperature. ओके, हे जे काही आयोनिक सॉलिड आहेत यांच्यामध्ये काय जाणवतं, स्कॉटकी डिफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला जनरली मिळत असतो. त्यानंतर डिफेक्टमधला सेकंड टाईप आहे फ्रेंकेल डिफेक्ट्स. फ्रेंकेल डिफेक्टसुद्धा आपण डिटेलमध्ये थोडंसं बघूया. These defects was discovered by a Russian scientist Frenkel in 1926. म्हणजे स्कॉटकीच्या आधी त्याने 1930मध्ये डिस्कवर केलं होतं, याने 1926मध्ये. इट अरायझेस when an ion is missing from its normal position and occupies an interstitial site between the lattice points. The existence of one hole due to a missing cation from the normal positions and occupying interstitial site. These defects generally occurs in compounds in which coordination number is low, anions are much larger in size than the cations. In pure alkali metals, halides, these defects are not very common because the ions cannot get into interstitial position due to their larger sizes. ओके, काय असतं की या ठिकाणी या डिफेक्टमध्ये आयन काय असतात रेग्युलर पोझिशनपासून मिसिंग असतात त्या ठिकाणी. आता बघा इथं कॅटायन डायग्राममध्ये बघा, कॅटायन इन इंटरस्टिशियल साईट म्हटलं आहे. त्या ठिकाणी एची जी पोझिशन होती ती काय झाली, मिस झाली. म्हणजे ए काय झाला बाजूला दुसऱ्या पार्टिकलच्या शेजारी त्या ठिकाणी सरकून गेला. म्हणजे त्याची जी काही नॉर्मल पोझिशन होती काय झाली ती चेंज झाली. त्याला म्हटलं जातं म्हणून फ्रेंकेल डिफेक्ट. आणि याचा शोध लावला फ्रेंकेल सायंटिस्ट जो होता रशियन सायंटिस्ट, त्याने 1926मध्ये याचा शोध लावलेला आहे की
पार्टिकल नॉर्मल पोझिशनपासून जेव्हा मिस होतो तर त्याला जो डिफेक्ट म्हटला जातो त्याला म्हटलं जातं फ्रँकेल डिफेक्ट. आणि त्याचा कोऑर्डिनेशन नंबर स्कॉटकी डिफेक्टपेक्षा काय असतो, लो असतो. तिथं काय होतं स्कॉटकी डिफेक्टमध्ये त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा हाय होता आणि ॲनायन आणि कॅटायन काय होते, सिमिलर होते. पण या ठिकाणी काय आहे, ॲनायन हा लार्जर असणाऱ्या साईजला दॅन कॅटायनपेक्षा. तर या ठिकाणी डिफरन्स बिटवीन स्कॉटकी अँड फ्रँकेल डिफेक्ट्स हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला बोर्डाला बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. डिफरन्स बिटवीन स्कॉटकी अँड फ्रँकेल डिफेक्ट्स. सो स्कॉटकी डिफेक्ट अँड फ्रँकेल डिफेक्ट, it is produced because of missing atoms or ions from their normal crystal site. It is produced when some atom or ions are displaced from their normal sites and occupy interstitial site. स्कॉटकी डिफेक्ट म्हणजे काय की मिसिंग ॲटम जे काय असतात ते प्रोड्यूस कुठून होतं, त्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रोड्यूस केले जातात. आणि फ्रँकेल डिफेक्टमध्ये काय होतं की ॲटम आणि आयन जे आहेत जे काही मिस झालेले आहेत ते त्या ठिकाणी डिस्प्ले करणे किंवा डिस्प्लेस करणे त्या ठिकाणी नॉर्मल साईड्सपासून, त्या डिफेक्टला म्हटलं जातं फ्रँकेल. The presence of Schottky defects lowers the density of the crystal. It does not affect the density of the crystal. ओके, या ठिकाणी काय होतं की डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल म्हणजे डेन्सिटी जी असते क्रिस्टलची ती काय असते, लो असते. आणि फ्रँकेल डिफेक्टमध्ये काय असतं की क्रिस्टलची जी डेन्सिटी असते ती त्या ठिकाणी अफेक्ट करत नाही. जेवढी अफेक्ट ती स्कॉटकी डिफेक्टमध्ये करते तेवढी अफेक्ट ती फ्रँकेल डिफेक्टमध्ये नाही करत. इट इज जनरली शोन बाय ionic solids having high coordination number and in which cations and anions are equal sizes. For example, NaCl, Ca, Cl. It is generally exhibited by ionic solid having low coordination number and in which anions are larger in size than cations. For example, AgCl, ZnS. तर या ठिकाणी काय असतं की स्कॉटकी डिफेक्टमध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय असतो, हाय असतो. आणि कॅटन आणि ॲनायन काय असतात, एक सेम साईजमध्ये असतात, इक्वल साईजमध्ये असतात. आणि फ्रँकेल डिफेक्टमध्ये काय होतं, त्याच्या विरुद्ध होतं की इकडं हायेस्ट कोऑर्डिनेशन नंबर होता. फ्रँकेल डिफेक्टमध्ये काय असतो की लो कोऑर्डिनेशन नंबर असतो. आणि ॲनायन्स जे काय असतात हे मोठे असतात कॅटायनच्या तुलनेपेक्षा. म्हणून हा डिफरन्स या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आहे की हाय कोऑर्डिनेशन नंबर, लो कोऑर्डिनेशन नंबर. कॅटन अँड ॲनायन साईज इक्वल, ॲनायन्स लार्जर इन साईज दॅन कॅटायन्स. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पॉईंट डिफेक्ट्स इन नॉन स्टॉचिओमेट्रिक क्रिस्टल्स. नॉन स्टॉचिओमेट्रिक क्रिस्टल्स वगैरे काय असतं ते आपण लेक्चरमध्ये बघूया. त्यानंतर त्याच्या ज्या काही टाईप असतील, मेटल एक्सेस डिफेक्ट्स, ॲनायन वॅकन्सीज, एक्सेस कॅटायन्स ऑक्युपाईंग इंटरस्टिशियल साईट्स,
ह्या बऱ्याचशा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी बघूया. त्यानंतर त्याच्यावरचे जे काही क्वेश्चन विचारले जातात बोर्डाला ते कशा पद्धतीचे विचारले जातात ते सुद्धा आपण त्या चॅप्टरमध्ये आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत.